पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी खरं तर आता सुरू झालेली आहे. उमेदवार आता प्रचाराला देखील लागले. पंढरपूरमध्ये खरं तर तिरंगी लढत लागले. प्रामुख्याने भाजपचे उमेदवार श्यामल शिरसट आणि विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या सारिकाताई साबळे यांच्यामध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळते. मला सांगा, काय पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टीने तुमच्या डोळ्यासमोर विजन असणार आहे? सर्वप्रथम मला सांगायचंय की मी ह्या पंढरपूरची लेक आहे आणि मग नंतर सून आहे मी. त्यामुळे मला पंढरपूर कोपरा ना कोपरा माहित आहे की कुठं काय अडचणी आहेत, कुठं पंढरपूर सुधारायचंय. आणि ह्या गोष्टी घेऊनच मी ही उमेदवारी घेऊन उतरलेली आहे. एकीकडे 40 वर्षाची सत्ता परिचारकांच्या ताब्यात आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही पण नगरपालिकेत प्रतिनिधित्व म्हणून 10 वर्ष काम केले. काय विकास झालाय असं वाटतंय तुम्हाला, किंवा तुम्ही आल्यानंतर काय विकास करणार? विकासाबद्दल नाही मला काय बोलायचं त्यांच्या. मला फक्त सांगायचंय की जे आता आपण रस्त्यावर जातोय, पण ते रस्ते नाहीयेत, खड्ड्यामधून जातोय आपण. आणि महिलांसाठी स्वच्छतागृह कुठंच नाहीयेत आपल्या पंढरपूरमध्ये. बस स्थानकामध्ये पण नाहीयेत आणि भाजी मंडईमध्ये पण नाहीयेत. ते सुरुवातीला मला त्याच्यावर काम करायचं मला. अनेक पंढरपूरमध्ये तरुणी युवती आहेत, महिला आहेत, बचत गटात, यासाठी तुमचं काय पुढच्या काळामध्ये काम? नक्की करेन. बचत गटासाठी करीन आणि ज्या मुली बसमधून येतात ना, त्यांच्यासाठी सुविधा करीन. पंढरपूरमध्ये असंख्य भाविक येतात, महिलांची संख्या मोठी आहे, मात्र कुठं स्वच्छतागृहाची, शौचालयाची सोय नाही. त्यासाठी काय जागोजागी करावी असं मला वाटतंय. अगदी गल्लीत प्रत्येक महिलांसाठी करावी. तीच अडचण आहे या पंढरपूरमध्ये सुरुवातीला. खरं तर ही लढाई अतितटीची आहे. तुम्ही सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाता. तुम्हाला काय निवडणुकीत कुणाचं आव्हान वाटतं आणि कोण तुमच्या प्रतिस्पर्धी असणार आहेत? आव्हान मला वाटतच नाही. मला ही जनतेतून हे दिलेलं आहे, मला उमेदवार म्हणून निवडून यायसाठी दिलेलं आहे. आणि त्यांच्या विकासाची कामं करायसाठी मला त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये उतरायला सांगितलेलं आहे. आव्हान मला कुणाचंच वाटत नाही. मी सारिका साबळे आणि श्यामलताई शिरसट यामध्येच लढत होईल. विजयाची कितपत खात्री तुम्हाला? 100%. खरं ते होत्या सारिकाताई साबळे. निश्चित या निवडणुकीमध्ये विजय तर मिळणारच आहे, मात्र पंढरपूरचा विकास करण्यासाठी देखील या पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले जातील आणि येणाऱ्या भाविकांना देखील चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल, असं आश्वासन देखील त्यांनी मतदारांना दिलंय. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.